गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमहा. आज दैवी चमत्कार कसे घडतात हे बघूया ध्यानात. मग करूया ध्यान. ताठ बसा, पाठ मान खांदे सैल करा. हाताची ध्यान मुद्रा करा. हात मांडीवर ठेवा. डोळे अलगद मिटा. मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा. मन शांत करा. असं बघा, चमत्कार म्हणजे एखादी अद्भुत घटना, निसर्गाचा नियम किंवा कार्यकारण भाव ज्या घटनेला लागू पडत नाही अशी घटना म्हणजे अद्भुत किंवा आश्चर्यकारक घटना. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन, बुद्धिवाद व विवेकवाद यांच्याद्वारे ज्या घटनांची ओळख लागत नाही अशा घटनांना अद्भुत घटना म्हणतात. देव, असुर, राक्षस, भूतपिशाच, जादू, मंत्र, साधना, देवाची आराधना, काही मनुष्य, काही वनस्पती, मंतरलेले धागेदोरे, गंडे, ताईत, मणी, भौतिक पदार्थ, मंतरलेली विशिष्ट रक्षा, पाणी वा वस्तू इत्यादीच्या ठिकाणी अघटित घटना निर्माण करण्याची शक्ती असते असा विश्वास सर्व माणसांना वाटतो. निसर्गावर ताबा किंवा विजय मिळाल्याने अशा घटना घडतात असं मानलं जातं. यज्ञ, होम हवन, पूजा, सिद्धमंत्र, तपश्चर्या, इष्टदेवांचा अनुग्रह इत्यादीमुळे देव, असुर, भूतपिशाच इत्यादींचं आपल्याला सहाय्य मिळतं. त्यांच्या योगाने योग्य, हितकारक वा अहितकारक घटना घडतात असं मानलं जातं. सूर्याला जागच्या जागी स्थिर करणं, वादळ उठवणं किंवा आलेलं वादळ थांबवणं, पाऊस पाडणं, अतिवृष्टी थांबवणं, नदी पिऊन टाकणं, साथीचे रोग उत्पन्न करणं किंवा ते नष्ट करणं, व्यक्तीचा एखादा रोग बरा करणं, त्या व्यक्तीच्या ठिकाणी रोग निर्माण सुद्धा करणं, आशीर्वादाने मृतात्म्यास जिवंत करणं किंवा जिवंत व्यक्तीस शाप, मंत्रादिकांनी मृत्यू आणणं, शेती बागा पिकवणारं दर्शन मात्र शेत किंवा बाग नापीक करणं, निरनिराळी रूप धारण करणं, माणसाचा कुत्रा, वाघ बनवणं, स्त्रीचा पुरुष व पुरुषाची स्त्री करणं, हस्तस्पर्शाने किंवा दृष्टीने रोग बरे करणं, भूतपिशाच, राक्षस इत्यादीचं निवारण करणं, आधांतरी आकाशात संचार करणं, अदृश्य होणं, रिकाम्या जागेतून वा हातातून अन्न, वस्त्र, फुलं, फळं काढणं, कुलूप न काढता दार उघडणं, बोटातून बॅटरीप्रमाणे प्रकाश काढणं, दिवसाची रात्र करणं, रात्रीचा दिवस करणं, दुसऱ्याच्या मनातील भाव, विचार ओळखणं, इंद्रियाने किंवा तर्काने कळणाऱ्या गोष्टींचं अंतर्ज्ञान होणं, शुभाशुभ शकून होणं, स्वप्न पडणं, मुक्याला वाणी येणं, आंधळ्याला डोळे येणं, बहिऱ्याला कान मिळवून देणं, या सगळ्या घटना अद्भुतच आहेत. पातंजल योगदर्शनात समाधी योगाने आणि वादी सिद्धी प्राप्त होतात असं सांगितलं आहे. बौद्ध ग्रंथात या चमत्कारिक सामर्थ्यांना रुद्धी असं म्हणतात. जगातील सर्व धर्मग्रंथात, धर्माच्या इतिहासात असे चमत्कार वर्णलेले आहेत. यात असं मानण्यात येतं की अवतारांच्या ठिकाणी दैवी शक्ती जन्मसिद्धच असते. यातुविद्या म्हणजे जादू ही संस्था मानवजातीच्या पूर्वीपासूनच्या स्थितीत आहे. जादूगाराने गोष्टी प्रचलित झाल्या, त्याच गोष्टीतून देव, असुर, सिद्धपुरुष, अवतार इत्यादी कथा निर्माण झाल्या. ऋग्वेदात अनेक अद्भुत कथा वर्णिल्या आहेत. विशेषतः कथा अश्वी देवाच्या म्हणजे अश्विनी कुमारांच्या कथांमध्ये असं प्रमाण आढळतं.
च्यवन ऋषींना तो वृद्ध झाला असता अश्विन देवानी पुन्हा तरुण केलं. हीच कथा शतपथ ब्राह्मणात व इतर पुराणांमध्ये विस्ताराने आली आहे. मनुवंशातील शर्यात नामक राजाची मुलगी सुकन्या हिने म्हाताऱ्या च्यवन व्यास पती म्हणून स्वीकारलं. अश्विनी देवानी च्यवन ऋषीला एका तलावात स्नान करायला सांगितलं. त्या तलावात स्नान केल्यावर तो पुन्हा तरुण बनला. परावृज हा अंध व पंगू होता. त्याचं अंधत्व व पंगुत्व अश्विन देवानी नष्ट केलं. रजास्वला हिलाही त्यांनी दृष्टी दिली. इंद्रानी दध्यच्या अर्थवर्णनाला म्हणजे दधीची ऋषीला मधुविद्या शिकवली. ती विद्या अश्विन देवानी दधीचींना सांगितली. त्यामुळे इंद्राला राग आला. त्याने दधिचींचे शिरच तोडले. अश्विन देवानी दधीचीला अश्वाचं शिर लावून पुन्हा जिवंत केलं. प्रार्थना केल्याबरोबर 2 भरून वाहणाऱ्या नद्यांनी विश्वामित्राला वाट मोकळी करून दिली, असंही ऋग्वेदात सांगितलं आहे. वाल्मिकी रामायणात, इतर पुराणात अहिल्याची कथा आलीये. गौतम ऋषींची ती पत्नी होती. गौतम ऋषींच्या ठिकाणी असलेल्या तपस्येमुळे शाप व उशाप देण्याचं त्यांना सामर्थ्य होतं. गौतम ऋषींचं रूप घेऊन फसवून इंद्राने तिच्याशी संभोग केला. हे लक्षात आल्यावर गौतमाने इंद्र व अहिल्या या दोघांनाही शाप दिला. त्यामुळे इंद्राला 100 क्षते पडली व त्याचं वृषण गळून पडलं आणि अहिल्या शिळा झाली. पण दाशरथी रामाच्या पादस्पर्शाने तुझा उद्धार होईल असा उशाप गौतमाने दिल्यामुळे तिला नंतर पूर्वरूप प्राप्त झालं. चमत्कार घडतच असतात अशी श्रद्धा मानव जातीमध्ये आदिम अवस्थेपासून आहे. तो आजच्या वैज्ञानिक युगापर्यंत ही श्रद्धा बाकी आहे. मानव समाजात ही दृढमूल झाली आहे. अशा चमत्कारांवर अविश्वास प्रगट करणारे लोकही अतिप्राचीन काळापासून आहेत. अलीकडच्या बुद्धिवादाच्या वैज्ञानिक युगाच्या प्रभावाखाली जे जे मानव समाज आले आहेत त्यांच्यात अशा श्रद्धेला उतरती कळा लागलीये. कारण चमत्कारांच्या घटनाबद्दल विज्ञान पद्धतीने कुठलीही गोष्ट सिद्ध होत नाही. चमत्कारामध्ये मंत्राने, पूजेने, साधूच्या आशीर्वादाने अनेक रोग बरे झालेले आपण बघतो. ही गोष्ट मानसिक शक्तीचा प्रभाव होय. हे वैज्ञानिक दृष्टीने मान्य होऊ शकतं. अतिप्राचीन काळी मनुष्य जातीला यातुविद्या आणि धर्मसंस्था अस्तित्वात आणायची होती. तेव्हाच चमत्कारावरील श्रद्धा ही अस्तित्वात आली. अघटित घटनांवर विश्वास हे या श्रद्धेचं स्वरूप आहे. अशी श्रद्धा ठेवताना ती अंधश्रद्धा होणार नाही एवढी मात्र काळजी घ्यायला हवी. ही काळजी घेतली तर आपली श्रद्धा ही नुसती श्रद्धा राहील व त्या चमत्कारांच्या मागे काय वैज्ञानिक सत्य आहे ते सुद्धा आपण आता शोधून काढू शकतो. आणि मग श्रद्धा ही श्रद्धाच राहते, ती अंधश्रद्धा होत नाही. तुम्ही पण कधीही अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन कुठलीही गोष्ट करू नका. जे तुमच्या मनाला पटेल, जे वैज्ञानिक दृष्टीने सत्य असेल त्याच गोष्टींना मान्यता द्या. कोणीतरी काहीतरी सांगितलं म्हणून भोळ्या भावाने काहीही करू नका. आपल्या जीवनात सारखे चमत्कार घडावे अशी इच्छा मनात ठेवू नका. जे घडायचं आहे ते आपल्या दृष्टीने देव चांगलंच करतोय ह्यावर मात्र श्रद्धा ठेवा. जे पुढे होणार आहे त्याची काळजी न करता आत्ताचा वर्तमान काळ आनंदाने घालवा. मन शांत करा. आता 2 मिनिटं शांत बसा.
आता मन शांत झालंय. आता आजचं ध्यान संपवायचंय. प्रार्थना म्हणूया. नाहम करता हरि करता, हरि करता हि केवलम. ओम शांती शांती शांती.